नमस्कार मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्वांना मोफत घर बांधण्यासाठी आता 1,20,000 रुपये रोख आता मिळणार आहेत। याचे अर्ज आजपासून सुरू झाले आहेत। आता जे नागरिक अर्ज करतील त्यांना टोटल 1,20,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये आता जमा होणार आहेत आणि हे पैसे पुढील 4 ते 5 दिवसांमध्येच आता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला जर 1,20,000 रुपयांची गरज असेल तर हा लाभ नक्की घ्या। आता या मोफत घरकुल योजनेमध्ये थोडासा बदल केला आहे, तो म्हणजे आता तुमचं जर घर बांधलेलं आधीपासून असेल तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे आता दिले जाणार आहेत। तुम्ही यामध्ये तुमचं जुनं घर सुद्धा दाखवू शकता, त्याला आपण पीएम आवास योजना नाव सुद्धा देऊन तुमचं हे 1,20,000 रुपयांचा लाभ तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी नेमकी प्रोसेस तरी कोणती असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये माहिती समजणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्हाला घर बांधून जर पाहिजे असेल तर तुम्हाला 1,20,000 रुपये शासनाकडून मदत म्हणून आता मिळणार आहे। तुम्ही आधीपासून जर घर बांधलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला आता या 1,20,000 रुपयांचा लाभ आता घेता येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुमचं जर घर आधीपासूनच बांधलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला या 1,20,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर याचा लाभ कसा मिळवायचा याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुमचं आधीपासून जर घर असेल तरी सुद्धा तुम्हाला 1,20,000 रुपयेपर्यंतचा हा लाभ कसा मिळवायचा नक्की बघा। लवकरात लवकर तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे। यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये 4 ते 5 दिवसाच्या आतमध्ये हे जमा होणार आहेत। त्यासाठी मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरायचा, तसेच मित्रांनो आता पात्रता कोणकोणते असणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील सर्व पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांसाठी तसेच राज्यातील सर्व गॅस ग्राहकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी, जवळपास सर्व नागरिकांसाठी मोफत घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये सरकारकडून आता तुम्हाला मिळत आहे। याचे अर्ज पण आजपासून सुटलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर ह्या 1,20,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर याचा अर्ज एक तुम्हाला भरून द्यायचा आहे। आजपासून अर्ज सुटलेले आहेत, त्यामुळे याचा अर्ज कुठे जाऊन करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आज समजावून सांगणार आहे। पीएम आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजनेतर्फे तुम्हाला शासनाकडून 1,20,000 रुपये टोटल तुमच्या बँकेमध्ये आता जमा होणार आहेत। त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। कसा घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सर्व समजून जाईल। 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच राज्यातील सर्व नागरिकांसाठी नवनवीन योजना आता सरकारच्या मार्फत राबवल्या जात आहेत। यामधील एक नवीन योजना ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। याच्या मार्फत तुम्हाला मोफत घरकुल योजना म्हणजेच घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये तुमच्या बँकेत येऊन आता पडणार आहेत। तुमचं जर आधीपासून घर बांधलेलं असेल तरी पण तुम्हाला आता हे 1,20,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितली आहे। त्यामुळे तुम्ही आधीपासून जर घर बांधलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे घर बांधण्यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये कसे मिळवायचे यासाठी व्हिडिओ नक्की बघा। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कसा भरायचा आणि यासाठी पात्रता कोणती सरकारने ठेवली आहे लक्ष देऊन बघा। मित्रांनो, तुम्ही कुठेही राहत असाल, गावात राहत असाल किंवा शेतात राहत असाल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा तुम्ही कुठेही राहत असाल तर शासनातर्फे तुम्हाला हे मोफत घराचे पैसे येणार आहेत। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर घर बांधण्यासाठी जर तुमच्याकडे जागा नसेल तर त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा पैसे शासनाकडून दिले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला जर जागा घर बांधायला नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे जागा घेण्यासाठी पैसे आता शासनाकडून मिळणार आहे। यासाठी नेमकी प्रोसेस कोणती आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर घर बांधण्यासाठी जर तुमचे आधीपासून जर तुमचं घर असेल आणि घर बांधण्यासाठी अजिबात 1 रुपया पण नसेल तर बघा तुम्हाला याचा लाभ कसा मिळवायचा आहे। टोटल तुम्हाला 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आले आहेत।
त्यामुळे याचा लाभ कसे घ्यायचा, सर्व शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला सरकारतर्फे 1,20,000 रुपये तुमच्या बँकेत आता येणार आहेत। काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील लाडक्या बहिणीमुळे, शेतकऱ्यामुळे, गोरगरीब जनतेमुळे, ज्येष्ठ नागरिकांमुळे सर्वांनी आम्हाला मतदान केलं, त्यामुळे आम्ही भरघोस मतांनी निवडून आलो आहोत। त्यामुळे आम्ही अजून पण नवनवीन योजना राबवणार आहोत। लाडकी बहीण असेल, मोफत घराची योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला 3,000 रुपयाची घोषणा असेल, सर्व अनेक प्रकारच्या अशा वेगवेगळ्या योजना आम्ही 2025 मध्ये राबवणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे PM आवास योजना। याच्या मार्फत राज्यातील सर्वांना आता टोटल 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी आम्ही देत आहोत। ज्या ज्या नागरिकांना आणि ज्या ज्या महिलांना घर बांधण्यासाठी अजिबात जागा नाही, तर त्यांना सुद्धा आम्ही 1 गुंठा जागा शासनातर्फे उपलब्ध करून देणार आहोत, असे स्पष्टपणे काल एका पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। याचा GR देखील नागरिकांना आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, याचे अर्ज कसा सुटलाय आणि अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे, याचे अर्ज सुटले आहेत। त्यामुळे जे जे नागरिक, ज्या ज्या महिला, जर आता तुम्ही अर्ज हा भरून दिला, तर तुम्हाला पुढील 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती 1,20,000 रुपये इतकी रक्कम आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 1,20,000 रुपये इतकी रक्कम हवी असेल, तर यासाठी पात्रता कोणती लागणार आहे बघा, अटी कोणकोणत्या असणार आहेत बघा, कागद कोणकोणती लागणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये सर्व काही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे। जसं की लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे तुम्हाला एकदम बँकेत येतात, तशाच प्रकारे तुम्हाला एकदम खात्यामध्ये तुमच्या 1,20,000 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो। त्यामुळे एवढा मोठा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्हाला यासाठी एक अर्ज भरून द्यायचा आहे। अर्ज या आज कालपासून सुटले आहेत, काल आज दोन्ही अर्ज भरू लागले आहेत। महिला अनेक काल सुद्धा अर्ज भरले आहेत। आज महत्त्वाचा दिवस आहे। आता तुम्हाला टोटल 1,20,000 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, याचा लाभ कसा घ्यायचा मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो। आता याचा लाभ कोणकोणत्या नागरिकांना मिळणार, याची पात्रता कोणकोणती असणार आहे, हे तुम्ही समजून घ्या। ज्या ज्या नागरिकांचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल, त्याच नागरिकांना आता 1,20,000 रुपये इतके घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत बघा। लाडक्या बहिणींनो किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा महाराष्ट्रातील जे कोणी नागरिक असतील, तर त्यांनी लक्षात ठेवा, तुमचे जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे, अशी यासाठी पात्रता ठेवलेली आहे। तुमच्या आता बघा, शेतकरी असू द्या, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा लाडकी बहीण असू द्या, कोणी असू द्या, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल, तर तुम्ही 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी मोफत तुम्हाला पैसे जे मिळत आहेत, त्यासाठी तुम्ही पात्र आहात, ते तुम्ही लक्षात ठेवा। ज्या ज्या नागरिकांकडे, ज्या ज्या महिलांकडे बघा, आता दुसरी पात्रता यामध्ये काय, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, तर त्या नागरिकांना सुद्धा 1,20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या बँकेमध्ये सरकारकडून आता मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायला पाहिजे। तुम्ही या योजनेसाठी म्हणजेच PM आवास योजनेसाठी पात्र आहात। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी यापैकी एक रेशन कार्ड असेल तरच। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची पात्रता बघा, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, म्हणजेच 4 व्हीलर तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा भाड्याची 4 चाकी असेल, तर यामध्ये चालून जाणार आहे, परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्या वैयक्तिक कामासाठी, वैयक्तिक खर्चासाठी किंवा कशासाठी पण जर तुमची 4 चाकी गाडी असेल, तर ती चालणार नाही। ट्रॅक्टर आणि भाड्याची 4 चाकी चालू शकते, ही पात्रता आहे। त्यानंतर बघा, जर तुम्ही 1,20,000 रुपये इतकी रक्कम घेण्यासाठी बघा, जर ही तुमची पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये भाड्याची ट्रॅक्टर आणि तुमचं जे काय असेल ते 4 व्हीलर सोडून जर तुमच्याकडे जर दुसरी कोणती कार गाडी नसेल, तर तुम्ही हे 1,20,000 इतकी रक्कम घेण्यासाठी पात्र आहात। त्यानंतर सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कोणी नसायला पाहिजे। तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीत असाल, तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, असं स्पष्टपणे यामध्ये पात्रता आहे। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची पात्रता बघा,
तुम्हाला अर्ज कुठे करायचा, कागदपत्र अजून कोणती लागणार आहेत हे सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी लक्ष देऊन बघा। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची पात्रता अशी की तुमची जी जमीन आहे तर ती जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी। 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर तुमची असेल तर तुम्ही या योजनेसाठी या पात्रतेमध्ये बसणार नाही आहात। बघा, तुम्हाला घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये इतका निधी मिळत आहे, परंतु तुम्हाला तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी। यासाठी तुम्हाला तुमची जमिनीचं उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। बघा, आता यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत तुम्हाला बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो। आता मोफत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच 1,20,000 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी टोटल 11 कागदपत्रे तुम्हाला टोटल लागणार आहेत। या 11 कागदपत्रापैकी एक जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हे 1,20,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। बघा, मग आता त्यामुळे सर्व नागरिकांनी हे 11 कागदपत्र कोणकोणते असणार आहेत लक्ष देऊन बघा। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र तुमचे ओळखपत्र। बघा, तुम्ही जर मोफत घराचा लाभ घेणार असणार तर तुम्हाला 1,20,000 रुपये मिळवायचे असतील तर महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला ओळखपत्र लागणार आहे। म्हणजे तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक कागदपत्र आता तुम्हाला लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड KYC केलेलं असलं पाहिजे। जर तुम्ही पॅन कार्ड जर वापरत असाल तर तेही चालून जातं, परंतु तुम्हाला याची KYC केलेलं असलं पाहिजे तरच चालणार आहे। बघा, 11 कागदपत्र आहेत, त्यातलं आता पहिले कागदपत्र झालं। दुसरं कागदपत्र बघा कोणतं लागणार आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे बघा, 7/12 उतारा। आता तुमची जी काय असेल ती जमीन चेक केली जाणार आहे। तुमच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। यासाठी तुम्हाला पुरावा म्हणून तुमचा उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे। मग आता बघा, त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखल्यानंतर आता तिसरं कागदपत्र काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं 7/12 उतारा। आता 7/12 उतारा म्हणजेच काय की तुमच्या नावावरती जमीन आहे। बघा, उत्पन्न तुमचं उत्पन्न बघा, यामध्ये काय सांगितलंय की तुमचं उत्पन्नाचा दाखला आणि 7/12 हे दोन्ही मिळून तुम्हाला द्यावं लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, जास्त असेल तर तुम्हाला यामध्ये लाभ मिळणार नाही। बघा, तुम्हाला जर आता हे दोन्ही कागदपत्र कोणती द्यायची आहेत तर तुम्हाला दुसरं आणि तिसरं कागदपत्र एकत्रित सांगतो, ते म्हणजे तुम्हाला आता 7/12 उतारा आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यामध्ये द्यायला लागणार आहे। यामध्ये बघा 4 नंबरचं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या जातीचे आहात, म्हणजेच तुम्ही कोणत्या कास्टचे आहात हे सरकारला कळू द्यायचं आहे। यासाठी तुम्ही म्हणजे ST कॅटेगरी आहात किंवा SC किंवा NTC कोणत्याही कॅटेगरीचं असाल तर त्यांचं तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता यामध्ये नाही। त्यानंतर 5 नंबरचं अतिशय महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला। तुम्ही कुठे राहता, तुमचं घर मंजूर होण्यासाठी तुम्हाला जे 1,20,000 रुपये शासनातर्फे मिळणार आहे यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला द्यायचा आहे। तुम्ही नेमकं कुठं राहता याचा पुरावा सरकारला पाहिजे आहे, तो म्हणजे रहिवासी दाखला आता तुम्हाला द्यावा लागणार आहे। त्यानंतर 6वं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे रेशन कार्ड आता तुम्हाला द्यावं लागणार आहे। रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुम्हाला आता लागणार आहे। हे दोन्हीपैकी एका रेशन कार्डचं तुम्हाला झेरॉक्स ठेवावं लागणार आहे। त्यानंतर 7वं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मनरेगा जॉब कार्ड। मनरेगा जॉब कार्ड हे तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये 1 दिवसाच्या आतमध्ये काढून मिळेल। जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये हे तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज सुटले आहेत। बघा, प्रत्येक महिन्याचं पुढील कागदपत्र लाईट बिल आहे। प्रत्येक महिन्याचं जे लाईट बिल येतं तर ते लाईट बिल तुम्हाला जोडावं लागणार आहे। मागच्या महिन्यातील एक लाईट बिलचं झेरॉक्स किंवा ओरिजिनल लाईट बिल तुम्हाला हे यामध्ये जोडावं लागणार आहे। त्यानंतरचे महत्त्वाचे कागदपत्र बघा, आता बँकेच्या पहिल्या पानाचा फोटो, बँकेचं जे पासबुक आहे तर त्या पासबुकच्या पहिल्या पानाचा तुम्हाला फोटो द्यायचा आहे। त्यामध्ये फोटो तुम्हाला व्यवस्थित काढायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सांगतो आता बघा, ती पहिल्या पानावर तुमचं बँकेचा अकाउंटचा नंबर IFSC कोड व्यवस्थित दिसेल असा तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे, ते कागदपत्र जोडायचं आहे। त्यानंतरचं बघा सर्वात महत्त्वाचं कागदपत्र, तुमची ओळख पटवण्यासाठी
तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो यामध्ये लागणार आहेत। 2 पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्ही ठेवायचे जवळ। त्यानंतर शेवटचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आता तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्या सोबत ठेवायचं आहे। हे ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत प्रमाणपत्र नक्की काढा। आता बघा याचे अर्ज करायचं कसं तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ बघा आता तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समिती प्रमाणपत्र घ्या, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामधलं प्रमाणपत्र घ्या। जर तुम्ही खेड्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला गावातील ग्रामपंचायत प्रमाणपत्र यामध्ये लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे हे सांगतो। जर मित्रांनो तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सुटले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायचा आहे। जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। जर तुम्ही खेड्याच्या ठिकाणी म्हणजेच गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज हा भरायचा आहे। बघा मित्रांनो, आता तुम्हाला 1,20,000 घर बांधण्यासाठी एवढी रक्कम तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।